पद्माकर, असे काळोखात काय बसला होता? उजेडात चेहरे वेगळे दिसत नाहीत शालिनी. काय झालं पद्माकर? अलीकडे बरेच दिवस मी बघतेय तुम्ही कसल्या तरी काळजीत असता. आपलाच भूतकाळ नव्याने आपल्यासमोर जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा खूप गोंधळल्यासारखं होतं. चिडचिडी जास्ती होते कारण हे दोष दुसऱ्या कोणाच्या माथ्यावर मारता येत नाहीत. सगळंच आपल्या हाताने घडवलेलं. मी काही करू शकत असेल तर नाही शालिनी, आजपर्यंत तुम्ही खूप काही केलंय आमच्यासाठी. मग माझ्यापाशी एकदा मोकळेपणाने बोलत का नाही? काय शालिनी, आपलं दुबळेपण उघडपणे सांगायला खूप धैर्य लागतं. आणि आज तरी ते धैर्य आमच्यापाशी नाहीये. आजपर्यंत खूप स्वैरपणे वागत आलो आम्ही. पुढे जाऊन एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याची कल्पनाच नव्हती. आणि आता यातून सुटका नाही. बघूया, प्रत्येक वळणावर एक मार्ग जोडलेला असतो. निघेल यातूनही काही मार्ग निघेल. अगं, जरा तो टेलिफोन देशील? हो, देते. हॅलो. हां, आम्ही बोलतोय. हां मा, बोला. दिवाकर, गोवर्धनना निरोप दिलात का तुम्ही? हॅलो. हां, हो मा, केला होता ना मी. मग अजून भेटायला का आले नाहीत ते आम्हाला? मा, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना मी फोन केला तर ते माझ्याशी धड बोललेलं नाही. आम्ही बोलवलंय असा निरोप सांगितलात का तुम्ही त्यांना? हो मा, तरीही त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. ठीक आहे, आपलीच माणसं अशी परक्यासारखी वागायला लागल्यावर करायचं तरी काय? ठेवतो आम्ही. हां हां. मी डॉक्टरांना बोलवू का? नाही, असंच आपली माणसं दुरावलेली पाहण्यापेक्षा देवाने नेलेलं बरं. माझी शपथ आहे तुम्हाला, असं काही बोललात तर.
नाही ग बाई, नाही. कोणासाठी नाही तरी तुझ्यासाठी जगेन. सिस्टर, महादेव मोरे कोण आहे? हो, त्यांना काय विचारता? इकडे या ना, मला विचारा. या. फार लवकर आलात आपण. तुम्ही कोण? नावात काय? तुमचा गुलाम समजा. नीट बोलता येत नाही का तुम्हाला? येतं ना, येतं. 20 तासांपूर्वी मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती. तुम्ही आता येत आहे? पोलीस का तुमच्या बापाचं नोकर आहेत काय? तुम्ही फोन केला की लगेच धावत यायला? कोणत्या गोष्टीचा पगार घेता तुम्ही इन्स्पेक्टर? तुम्ही एकदा या आमच्या पोलीस स्टेशनला आणि बघा लोकांची किती लचांड असते आमच्या डोक्यावर. हे बघा, मी सुद्धा लॉयर आहे आणि लोकांच्या तक्रारीला लचाण म्हणू नका. काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणून ते अपेक्षेने आपल्याकडे येतात. ठीक आहे. ॲक्सिडेंट झालेला कोणी पाहिलं का? चौकशी करू नका. ज्यांनी महादेवला उडवलं ना, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. अरुण गडकरी. काय दचकायला काय झालं? नाही, तुम्ही वेड्यासारखं कोणाचंही नाव घेत आहे. माइंड युअर लँग्वेज इन्स्पेक्टर. मी वेड्यासारखं काही बोलत नाहीये. मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या अरुण गडकरीच्या सांगण्यावरून हे सगळं. मी एक हवालदार ठेवतो बाहेर. महादेव शुद्धीवर आला की तो तक्रार नोंदवून घेईल. हे बघा, मी आता तुमच्याकडे तक्रार करतोय ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या अरुण गडकरीला अटक करा. हे बघा साहेब, तुम्ही खूप मोठ्या व्यक्तीचं नाव घेत आहे आणि कुणाच्याही सांगण्यावरनं कुणालाही अटक करता येत नाही आम्हाला. नाही दादा, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. जर का गोवर्धन ऑफिसमध्ये येत नाहीये तर काय आपण हातपाय गाळून बसायचे का? हे बघ, आपण हातपाय वगैरे गाळून बसायचं नाहीये, पण ॲट द सेम टाइम आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आत्तापर्यंत हा सगळा बिझनेस गोवर्धनच सांभाळत आलेले आहे. त्यामुळे याच्यात काय नेमकी खास खळगी आहे ते त्यांना माहिती आहे. ते मान्य आहे ना, असेल माहिती त्यांना, सांभाळा असेल त्यांनी बिझनेस आजपर्यंत. पण दादा, आपण काही नवीन गोष्टी राबवून बघूया ना. हे बघ दिवाकर, कुठलीही नवीन योजना राबवायची किंवा कुठलाही मेजर चेंज करायचा असेल ना, तर आमच्या मते आधी त्याच्या नेगेटिव्ह पॉईंटचा विचार व्हायला हवा. इथेच घोडं पेंट खात. तुझ्यात आणि माझ्यात बेसिक हाच फरक आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतो आणि तू निगेटिव्ह. हॅलो डॅडी, हा तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या आणि मम्माला ओरडा. काय झालं? मी आपलं तिला विचारलं की माझ्या सगळ्या मैत्रिणींचे बाबा जसे त्यांच्या घरी राहतात तसे तुम्ही का नाही राहत, तर चिडली माझ्यावर. बरं बरं, ठीक आहे. मी येतो, मग आपण बोलूया. थोड्या वेळाने नाही, आत्ताच्या आत्ता या ना इकडे. नाही बेटा, मी थोडा कामात आहे, पण मी प्रॉमिस मी येतो घरी. ओके ओके, ठीक आहे. बाय बाय. साहेब, काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो सांगा आधी. नाही, प्रॉब्लेम काही नाही आहे, पण तुम्ही जर ह्या विनायकरावांना लवकर मॅनेज केलं तर बरं होईल, कारण ते उघडपणे तुमचं नाव घेत आहेत.
का? काय म्हणाला तो? हेच की महादेवच्या ऍक्सिडेंटमध्ये तुमचा हात आहे. जाधव साहेब, तुम्ही स्वतः तिथे असताना. आणि तेच सांगतो ना साहेब तुम्हाला, मी इथे असेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा हे विनायकराव तुमचं नाव उघड उघड असंच घेत राहिले तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, मी बघतो, काहीतरी सोय करतो मी. आणि जाधव साहेब, अहो निकिता कालच म्हणत होती तुम्ही बऱ्याच दिवसात घरी चहा पाण्याकरता आला नाहीत म्हणून. वेळ मिळाला तर येणार ना साहेब. हां, पण वहिनी साहेबांना सांगा वेळ मिळाला की मी नक्की येतो चहा पाण्याला. जरूर जरूर. आणि काही लागलं तर मागायचं हक्कानं. हो, नक्की सांगतो. ओके, थँक्स अ लॉट. कीप इन टच. बाय. काय म्हणत होते जाधव साहेब? निकिता, पाणी अगदी नाकातोंडापर्यंत यायला लागलंय. तू लवकरात लवकर त्या मेघनाशी बोलून घे ना. ही विनायकरावांची बायको म्हणजे दिवाकरची बहीणच ना? हो. या विनायक पर्यंत आता त्याच मार्गाने पोचावं लागणार. गोवर्धन, अरे बेल वाजली ना, कोण आलं? कुरिअर. कुणाचं? महत्वाचं होतं? हो, फारच महत्वाचं होतं. पगार आला मग कंपनीनं. काही काम न करता घरी बसल्याबद्दलचा. गोवर्धन, तुला असं नाही वाटत का की या सगळ्या गोष्टी आपणच स्वतः ओढवून घेतो? तूच नेहमी म्हणायचंस ना, आपलं स्थान आपण स्वतः निर्माण करायचं असतं. मला वाटत होतं ना की मी या कंपनीत फार महत्वाचा माणूस आहे. मी जर कंपनीत गेलो ना, त्या कंपनीत प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. माझ्यापासून बरंच काही अडणार आहे. समजूत मूर्खासारखी. काय कोणाचं अडत नाही, काय कोणाचं अडत नाही. असं तुला वाटतं? मानचा विचार केलास? त्यांना फोन सुद्धा केला नाहीस तू. अरे त्या मोठ्या आहेत तुझ्यापेक्षा, तू पडती बाजू घ्यायला काहीच हरकत नाही. तुला माहिती आहे त्यांच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. वेळ प्रसंगी प्राण सुद्धा देऊ शकतो. त्यांनी का नाही बोलवलं मला? एवढा विश्वास नाही त्यांचा माझ्यावर. तुला आठवतं गोवर्धन, मी मागे एकदा तुला बोलले होते, आई म्हणून मी कुठे कमी पडले म्हणून मुक्ताला तिच्या आईची आठवण व्हावी. मुक्तासाठी आपण राहायला हवं, गोवर्धनसाठी राहायला हवं असं म्हणत आपणच शिरतो दुसऱ्याच्या आयुष्यात. मला आठवते मी म्हणाल होतो, पण त्याही वेळी तुझी गरज होती आणि आजही तुझी गरज आहे. त्यावेळेला तू तसं म्हणालास आणि मी समजूत करून घेतली स्वतःची. पण तुला सांगू, आज गोष्ट खरंच जाणवते. जेव्हा आपल्याला स्वतःला वाटत असतं की दुसऱ्याला आपली गरज नाहीये, आपण आगंतुक आहोत यांच्या संसारात, त्याच वेळेला नेमकी आपली गरज असते रे त्याला. कुणास ठाऊक, मासाहेबांना कदाचित हेच वाटत असेल. वाट पाहत असतील रे त्या तुझी. मला वाटतं चेक मिळालाय ना, खूप चांगली संधी आहे. आभार मानण्यासाठी तरी त्यांना फोन कर. या बटनाबद्दल मला जरा माहिती पाहिजे. काही खास बटन आहे, पण
काय माहिती देऊ शकाल तुम्ही या बटनाची? हे फार महागड्या जॅकेटचं बटन आहे साहेब. आणखी काही? कॉलेजमध्ये जाणारी पैसेवाल्यांची मुलं असतात ना, छंदी फंदी, तीच असली जॅकेट वापरतात. पण सिनेमातल्या हिरो हिरोईनचे कपडे बघून बस बस बस, निघा तुम्ही. गरज पडली तर बोलवीन मी तुम्हाला परत. अरे तुम्ही इकडे कसे काय? अहो काय करणार, धंद्याच्या टायमाला नसतील लफडी. ACP जयंत कामत आहेत ना, त्यांनी बोलवलं होतं चौकशीसाठी. काय लफडं झालं? अहो लफडं मी नाही केलं, तिसऱ्यानीच केलंय. साहेबांना कुणाच्या तरी जॅकेटचं एक बटन सापडलं, त्याच्या चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांनी. बरं आहे, निघतो मी. या एकदा दुकानावर, बऱ्याच दिवसात आला नाही. येतो. सागर, ओळखलं नाही? मी ACP जयंत कामत. हां ओळखलं ना. आपण गोवर्धन काकांकडे भेटलो होतो. हा दुकानदार ओळखीचा आहे वाटतं तुझ्या? हो म्हणजे कधी कधी घेतो आम्ही इकडनं कपडे. ते काय जवळ पडतं ना. हा कोण? हा माझा मित्र विजय. हॅलो सर. कपड्यांचा चॉईस चांगला दिसतो रे तुझा. नाही हो म्हणजे चल विजय निघूया ना आपण. ओके सर, भेटू. हां बाय द वे, तुझा फोन नंबर माझ्याकडे आहेच. गरज पडली तर फोन करीन मी तुला. येस सर.